नमस्कार मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत विशेषण. विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पांढरी टोपी, निळे आकाश, दयाळू आई ही याची उदाहरणं आहेत. याच्यामध्ये विशेषण काय आहे? पांढरी, निळे, दयाळू. आता उदाहरणार्थ लाल फूल, याच्यामध्ये फक्त जर मी तुम्हाला म्हटलं की बाजारात जाऊन फूल घेऊन या, तर बाजारामध्ये एकाच रंगाची फुलं असतात का? तर नाही. पण मी तुम्हाला विशेष माहिती फुलांमधली सांगितलेली नाही आहे. पण ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन की बाजारात जाऊन लाल रंगाचे फूल घेऊन ये, तर तुमच्या डोक्यात कन्सेप्ट क्लिअर असेल की फूल कोणत्या रंगाचं हवं आहे? लाल. म्हणजे लाल हे काय आहे? फुलाची विशेष माहिती. त्या पद्धतीने त्याला विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ हुशार मुलगा, मुलगा कसा आहे? हुशार आहे. म्हणजे हुशार हे त्या मुलाची काय झाली? विशेषण. विशेषणाचे वर्गीकरण 2 प्रकारात करतात. आता इथे वर्गीकरण हा शब्द आलेला आहे, म्हणजे अधिविशेषण आणि विधिविशेषण. बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो की अधिविशेषण आणि विधिविशेषण हे प्रकार आहेत असं त्यांना वाटतं. पण अधिविशेषण आणि विधिविशेषण हे विशेषणाचे वर्गीकरण आहे. आता अधिविशेषण आणि विधिविशेषण ओळखायचं कसं तर ते आता आपण बघू. अधि या शब्दाचा अर्थ आहे अगोदर, विधी या शब्दाचा अर्थ आहे नंतर. म्हणजे नामाच्या अगोदर येणाऱ्या विशेषणाला म्हणतात अधिविशेषण आणि नामाच्या नंतर येणाऱ्या विशेषणाला म्हणतात विधिविशेषण. अधिविशेषणाचं उदाहरण बघा. हा गोड आंबा आहे. आंबा हे नाम आहे. आंबा कसा आहे? गोड आहे. आणि नामाच्या अगोदर विशेषण आलेलं आहे म्हणून हे अधिविशेषण. विधिविशेषणाचं उदाहरण आहे हा आंबा गोड आहे. इथे नाम अगोदर आलेलं आहे आणि विशेषण नंतर आलेलं आहे. असंच आपण दुसरं एक उदाहरण पाहू. हा हुशार मुलगा आहे. हा हुशार मुलगा आहे. यामध्ये मुलगा हे नाम आहे आणि नामाच्या अगोदर विशेषण आलेलं आहे आणि म्हणून ह्याला काय म्हणणार आपण? अधिविशेषण. आता या प्रकारामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारतात तर एक म्हणजे तुम्हाला विशेषण ओळखा असा प्रश्न येतो. दुसरं तुम्हाला दिलेलं वाक्य अधिविशेषणचं आहे की विधिविशेषणचं आहे असं ओळखा म्हणून प्रश्न येऊ शकतो. किंवा एक कॉमन उदाहरण देतील, म्हणजे त्याच्यामध्ये आधी आणि विधी दोन्ही उदाहरणं असतील. तुम्हाला फक्त त्यांचा सिक्वेन्स ओळखायचा असतो, त्यांचा क्रम ओळखायचा असतो की पहिलं उदाहरण हे आधी आहे की विधी आहे आणि दुसरं उदाहरण हे आधी आहे की विधी आहे. आता जे मी उदाहरण तुम्हाला इथे दिलेलं आहे, हा हुशार मुलगा आहे, या वाक्याचं तुम्हाला कमेंट करून विधिविशेषणाचं वाक्य मला सांगायचं आहे. या दिलेल्या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये विधिविशेषणाचं वाक्य करायचं आहे. हा हुशार मुलगा आहे याचं तुम्हाला विधिविशेषणामध्ये वाक्य तयार करून कमेंट करायचं आहे. हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.